शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रिपदांची चर्चा. महायुती सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. तत्पूर्वी आदल्या रात्री मुंबईत महायुतीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली. त्यामुळे काल रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदं फायनल करा, त्यानंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करू, असं अजित पवार यांनी भाजप नेतृत्वाला सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थखातं कायम राहणार, यासोबतच एकनाथ शिंदेंना जेवढी खाती मिळतील तेवढीच खाती आम्हाला देखील मिळायला हवीत, ही आमची भूमिका कायम असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून यंदा मंत्रिमंडळात जुन्याऐवजी नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सकाळपासून गुरुवारी लगबग दिसत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं येऊन अजित पवारांचं अभिनंदन करत आहेत. आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची रीघ देवगिरी बंगल्यावर लागली आहे. दरम्यान महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा अमित शहा आणि महायुतीच्या 3ही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि यावेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवारांशी काय बोलणार याबाबत उत्सुकता होणार आहे. या बैठकीत गृहमंत्री पदाची काही चर्चा होणार का, हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.